नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यात त्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. हे सगळं करत असताना त्यांनी हिंदू मुस्लिम सुद्धा केलं. हे का केलं? त्यांचा अजेंडा काय? त्यांना हे काय साधायचं होतं? याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि आज या चर्चेमध्ये मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत. आज काश्मीरचा आवाज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काय वाटतंय काश्मीरी बांधवांना आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. या सगळ्या मागचं राजकारण समजून घ्यायचं आहे. दहशतवाद्यांचे मनसुबे समजून घ्यायचे आहेत. कोण असणार आहेत पाहुणे आज या चर्चेमध्ये? आपल्यासोबत आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत IIMचे जम्मूचे अध्यक्ष मिलिंद कांबळे. आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी असणार आहेत अधिक कदम, जे संस्थापक आहेत बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे. त्याचबरोबर हाऊसबोट संघटने काश्मीरमधले माजी सचिव याकूब दून सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. कुपवाड्यामधून सामाजिक कार्यकर्ते आझाद हुसेन पी सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. आज या चर्चेमध्ये काफिला मोहम्मदचे नसीर अहमद खान आपली भूमिका मांडतील. सरहद संस्थेचे समन्वयक झाहिद भट आपल्या सोबत असतील. सरहद संस्थेचे आणखी समन्वयक जे आता सध्या काश्मीरमध्ये आहेत वैभव वाघ आपल्या सोबत असतील. आणि थेट ग्राउंड झिरोवरून न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. मंडळी, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारलं याचा तुम्हाला राग असेल तर पुढची 3 मिनिटं काढून हे नीट ऐका आणि पुढचा तासभर ही चर्चा तुम्ही ऐकायला आहात. दहशतवाद्यांनी हिंदू मुस्लिम करून का मारलं? पर्यटकांनाच का टार्गेट केलं गेलं? त्याच्या मागचं कारस्थान आपण भारतीयांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. दहशतवादी हल्ला काश्मीरसाठी तसा नवा नाही. 7 दशकं जळतोय काश्मीर. पण या घटनेच्या नंतर पहिल्यांदाच काश्मीरी जनतेच्या डोळ्यात पाणी आहे. आज तुमच्या माझ्या इतकाच त्यांच्याही मनात संताप आहे. प्रत्येक जण पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. त्यांची भाकरी जातीय जळतीये म्हणून नाही, त्यांनी रंगवलेल्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाला सुरुंग लागलाय म्हणून. त्यांना जो नवा आशेचा किरण दिसत होता तो मावळतोय म्हणून. हे समजून घेणं भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये एक दगड भिरकावला गेला नाही, एक गोळी चालली नाही. इथल्या माणसांचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतानं हर तऱ्हेचे प्रयत्न केले. गांधींचा विचार घेऊन बॅक टू व्हिलेजच्या माध्यमातून प्रशासन गावागावात गेलं. संवाद सुरू झाला. पॉलिटिकल कनेक्ट वाढू लागला. केंद्रीय मंत्री काश्मीरच्या गावागावात जाऊ लागले. हिंसाचाराला आळा घातला गेला. त्यातून पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यात एक विश्वास निर्माण झाला. काश्मीर पुन्हा गर्दीनं फुलू लागलं. गेले वर्षी 2.5 कोटी पर्यटक काश्मीरमध्ये गेले. प्रत्येकानं 2,000 रुपये खर्च केले तरी काश्मीरला किती हजार कोटी मिळाले असतील? गणित करा. गरिबीच्या दलदलीत अडकलेल्या, बॉम्ब बंदुकीच्या आवाजात आयुष्य भविष्य हरवलेल्या काश्मीरी तरुणीला आज आशेचा किरण दिसू लागला. 2 पैशांसाठी हातात दगड घेणारा काम धंद्याकडे वळू लागला. त्याला रोजगार मिळू लागला. काश्मीरचं सौंदर्य इथल्या माणसांची भाकरी आहे. काश्मीर एक प्रचंड मोठी इकॉनॉमी आहे. जगाचा पैसा भारतात आणण्याचं सामर्थ्य काश्मीरात आहे. पण आज या सामर्थ्याची जाणीव त्यांना कधी न होऊ देता धर्माची अफूची गोळी देत आणि त्यांना दारिद्र्याचा गैरफायदा घेत पाकिस्तान दहशतवाद्याची इंडस्ट्री इथं चालवली. ही दुकानदारी आता बंद पडण्याची वेळ आली म्हणून पर्यटकांना टार्गेट केलं गेलंय. त्यांचा इरादा स्पष्ट आहे. या देशात हिंदू मुस्लिम दुही निर्माण करायची आणि काश्मीरला बदलूच द्यायचं नाही. आता आपण ठरवायचं आहे दहशतवाद्यांच्या अजेंड्याला बळी पडायचं की आपण डोळ्यात अश्रू असलेल्या काश्मीरी बांधवांना आज मिठी मारायची. चर्चा याच मुद्द्याची आहे. काश्मीरचा विकास पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या डोळ्यात खुपतोय. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला पुन्हा स्मशान बनवण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा आता उघड झालाय. हिंसाचारानं धगधगणारं काश्मीर गेल्या काही वर्षात पूर्वपदावर येत होतं. काश्मीरचं नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव पाहण्यासाठी
देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर जगभरातील पर्यटकांची पावलं काश्मीरकडे वळू लागली. 2021 मध्ये काश्मीरला केवळ 11,30,000 पर्यटकांनी भेट दिली. 2022 मध्ये मात्र ही संख्या वाढू लागली आणि ती 18 लाख इतकी झाली. 2023 मध्ये ही संख्या आणखी वाढली. एकट्या गुलमर्गमध्ये 16.5 लाख पर्यटक दाखल झाले. 2024 मध्ये सगळे विक्रम मोडीत निघाले आणि काश्मीरमध्ये विक्रमी 2.5 कोटी पर्यटक दाखल झाले. 2024 मध्ये ही वाढ 30% इतकी नोंदवली गेली. पर्यटन वाढीमुळे काश्मीरच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. हॉटेल, गेस्ट हाऊस, परिवहन, हस्तकला आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या विक्रीतून रोजगाराच्या अनेक संधी वाढल्या. काश्मीरच्या पर्यटन वाढीनं आर्थिक समृद्धी आणि सामाजिक स्थैर्याला हातभार लागला. नेमकी हीच गोष्ट दहशतवादी गट आणि पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होती. काश्मीरमधला दशकानुदशके सुरू असलेला हिंसाचार कमी होत होता. काश्मीरमधलं दारिद्र्य कमी होत होतं. तरुणांच्या हाताला काम मिळत होतं. काश्मीरींचा भारताशी संवाद वाढत होता. हे सगळं घडणं म्हणजे काश्मीरात अनेक दशकं सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या फॅक्टरीला मोठा धक्का होता आणि सीमेपलीकडच्या त्यांच्या आकांक्षा मनसुब्यांनाही. म्हणूनच त्यांनी पर्यटकांना टार्गेट करून ठार मारलं. और क्या, अमन होता है, काम भी होता है, सब कुछ ठीक होता है. जब अमन ही नहीं तो सब ठप हो जाता है. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये मोठा भडका उडेल हा जगाचा अंदाज खोटा ठरला. सुरक्षा दलांवर दगड फेकून रोजगार मिळवणाऱ्यांच्या हाताला पर्यटनामुळे चांगलं काम मिळालं. दगडफेकीचे प्रकार थांबले. सरकारच्या प्रचार नीती आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या योजनांनी काश्मीरचं चित्र बदलायला सुरुवात झाली. आजवर ज्या काश्मीरला मिळवण्यासाठी पाकिस्ताननं शर्थीचे प्रयत्न केले ते काश्मीर बदलतंय आणि भारताच्या बाजूनं झुकतंय. या नैराश्यातून मानवतेला काळिमा फासणारा दहशतवादी हल्ला घडवून आणला गेला. त्यामुळे काश्मीरचे खरे वैरी कोण हे आता जगाला कळून चुकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.